हाच गब्बर संभाजीनगरात आलाय आणि संभाजीनगर पोलिसांची झोप उडवली आहे। रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जाएगा। पोलीस महासंचालकांच्या नावानं धडकलेल्या याच पत्रानं संभाजीनगर पोलीस दलासह राजकीय नेत्यांमध्ये खळबळ माजली। कारण यापुढे लिहिलेले शब्द आणखी महत्त्वाचे आहेत। काही अधिकाऱ्यांची नावं आणि त्यापुढे त्यांच्या हत्याकांडापासून सुरुवात करेन असा इशारा या पत्रातून थेट पोलीस व्यवस्थेला देण्यात आलाय। सोबत संभाजीनगरचे पालकमंत्री, काही नेते आणि त्यांच्या समर्थकांवर गुंडगिरी, गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप केलाय। यासह नागरिकांच्या जीवावर बेतेल अशा तऱ्हेनं खडी आणि दगडांची वाहतूक करणाऱ्या डंपर चालक आणि क्रशर मालकांवरही रोष नोंदवला। भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली लवकरात लवकर करण्याची मागणी करत काही डॅशिंग अधिकाऱ्यांची उदाहरणंही देण्यात आली आहेत। लाच घेणं बंद करा असा धमकीवजा इशाराही दिलाय। निनावी अर्ज आम्हाला प्राप्त झालेला आहे, तो आम्ही वाचला आणि याच्यामध्ये काही त्यांनी आक्षेप घेतलेले आहे आणि काही लोकांना धमकी पण दिलेली आहे आणि तो एक मोगम स्वरूपाच्या त्याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी लिहिलेली आहे। तो ॲप्लिकेशन आणि तो जे काही अर्ज आहे तो पोलीस स्टेशनला आम्ही फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याची आम्ही चौकशी करतोय। त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव फिर्यादी म्हणून नाही आहे, एक गब्बर म्हणून निनावी अर्ज आहे, त्याची आम्ही चौकशी करू आणि जे काही त्याच्यामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू। कोणत्याही प्रकरणाचा, आरोपीने केलेल्या गुन्ह्याचा संदर्भ या पत्रात देण्यात आलेला नाही। मोघम स्वरूपाचं पत्र असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। या पत्राची सखोल चौकशी करणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय। मात्र या अज्ञात गब्बरनं केलेल्या मागण्यांची पूर्तता वेळेत केली नाही तर हत्याकांड घडवण्याची धमकी दिली आहे। यासाठी 100 गुंडांची टोळी आणि AK-47 असल्याचं म्हटलंय। पालकमंत्री संदीपान भुमरे किंवा त्यांच्या समर्थकांचा एखाद्या गुन्ह्याशी संबंध आला तर संदीपान भुमरेंच्या ताफ्यावर RPG लॉन्चरनं प्राणघातक हल्ला करण्याचा इशारा दिलाय। थेट पोलिसांना पत्र लिहून धमकावण्याचं धाडस तथाकथित गब्बरनं केलंय। पण त्याला पोलिसांनी अटक केली, विरोधकांनी जीवाचं बरं वाईट केलं तर देशभर पसरलेली टीम सूड उगवेल असंही तो म्हणतोय। ठीक आहे, आता कोणी त्याचा तपास चालू आहे आणि निनावी पत्र आहे। मला एक वाटतं नाव टाकून जर दिलं असतं धमकी तर बरं राहिलं असतं। निनावी तर कोणाला बी धमकीचे पत्र येतात, पण नाव टाकून जर धमकी दिली तर बरं आहे। पोलिसांचा तपास चालू आहे तर पोलीस त्यांची यंत्रणा त्यांचं काम करते। म्हणजे काय धमकी आली म्हणजे आपण काय थोडंच घाबरणार। थेट पोलिसांना पत्र लिहून धमकावण्याचं धाडस तथाकथित गब्बरनं केलंय। पण त्याला पोलिसांनी अटक केली, विरोधकांनी जीवाचं बरं वाईट केलं तर देशभर पसरलेली टीम सूड उगवेल असंही तो म्हणतो। आता हा गब्बर नेमका कोण? त्याच्या हिटलिस्टवर असलेल्यांपैकी कोणाचं त्याच्याशी वैर आहे का? त्याची टीम जर देशभर पसरली आहे तर मग त्यानं फक्त संभाजीनगरचा उल्लेख का केलाय? सगळ्यात महत्त्वाचं 17 जानेवारीला पाठवलेलं टपाल आत्ता समोर का आलं असे अनेक प्रश्न उपस्थित होते। त्याची उत्तरं पोलिसांनाही हवी आहेत। संभाजीनगरहून सुमित पवारसह रशिद इनामदार, पुढारी।